उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी मंडळी, आज गुरुवार आहे, गुरु पुषामृत आहे आणि विनायक चतुर्थी आहे. असे अनेक योग आज एकत्र आलेले आहेत आणि आपला बहुमोल वेळ खर्ची चांगल्या कामासाठी खर्ची घालण्यासाठी, स्वामी कार्याला समयदान देण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालेला आहात. आपणासमोर अनेक आव्हानांपैकी निसर्गाचं मोठं आव्हान आहे. परवाच वेधशाळेनं सांगितलं की अजूनही काही दिवस भारतात पाऊस पडणार नाही. म्हणून आपण सर्वतोपरी आपली सारी कामं बाजूला ठेवून वैयक्तिक सामुदायिक स्तरावर सर्व शेतकरी बांधव, सर्व सेवेकरी परिवार यांनी आजपासून जास्तीत जास्त आवर्तनं पर्जन्य सूक्ताचं वाचन करायचं आहे. तथा पुढचा जो अध्याय आहे, पाऊस लवकरात लवकर यावा आणि दुष्काळ हटला जावा, कारण आगामी दर 12 वर्षांना आणि येणाऱ्या अधिक मासानं दुष्काळ अटळ असतो. म्हणून आगामी हे दुष्काळाचं वर्ष आहे. हे बदलण्यासाठी स्वामींवर आपण साकडं घालत आहोत आणि पर्जन्य सूक्ताचं मोठ्या प्रमाणात वाचन, जिथे जिथे वेताची पानं मिळतील तिथे आपण मिळवावी. इथे यज्ञभूमीत आत्ता मिळवलेली आहे आणि आमच्या शेतकरी बळीराजानं या पर्जन्य सूक्ताचं हवन केलं तर निश्चितपणे निसर्ग आपले हाक ऐकतो. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी हे सत्र आटोपल्यावर यज्ञभूमीमध्ये वेताच्या पानाचं तुपाच्या आहुती देऊन पर्जन्य देवतेला आपण निमंत्रण द्यायचं आहे की लवकरात लवकर पर्जन्य देवता तू या देशावर कृपा कर, बळीराजावर कृपा कर. दुष्काळ भयानक आहे, तो शब्दात सांगता येणार नाही. आपला नाशिक जिल्हा थोडा वेळ बाजूला ठेवा, पण अन्यत्र प्रचंड वाढणारं तापमान, पाण्याची दुर्भिक्षता, आकाशातून सुद्धा मोठे मोठे पक्षी एवढ्या तापमानानं घेरी येऊन खाली पडतात, मरून जातात. अशी देशभरात बहुविध ठिकाणी ही अवस्था आपण रोज बघत आहात. म्हणून आपण सगळी कामं बाजूला ठेवून पाऊस येण्यासाठी आपल्या नित्यसेवेमध्ये पर्जन्य सूक्त दिलेलं आहे, त्याचं आपण किमान 1 वेळा तरी पठण करावं. आणि 1 वेळा वाचायला मोजून 5 मिनिट फार झाले. निसर्गासाठी आपण निश्चितपणे जर 5 मिनिट सर्वांनी वेळ दिला तर आपली सर्वांची हाक निसर्गाला ऐकावी लागेल आणि वरुण राजाला बरसावं लागेल. म्हणून हाही संदेश आपण सर्वतोपरी सर्व मानवजातीपर्यंत, कारण पाणी प्यायला सर्वांनाच लागतं. अखिल जीवसृष्टीला अन्न एक वेळी उशिरा मिळालं तर चालेल, परंतु पाण्याशिवाय कोणीच जगू शकत नाही हे आपणाला माहीत आहे. म्हणून आपण पर्जन्य सूक्तावर विशेष भर द्यावा. उद्याच्या 5 जुलैला कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राचा आयोजित केलेला आहे. त्याही उपक्रमाला आपले संबंधित कोणी असतील त्या ठिकाणी हजर करावेत आणि या कार्याच्या अंतरंगाकडे सर्वांना वळवावं की या स्वामी कार्यातून काय काय कामं केली जातात, कोणासाठी केली जातात, कशासाठी केली जातात, हे आपणाला
18 विभागाअंतर्गत नक्कीच कळेल. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला त्वरित परिचय देऊन शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना संघटित करून त्यांना चांगले संस्कार त्यांच्या अंतःकरणावर रुजवण्यासाठी आपला थोडासा वेळ त्यांच्यासाठी द्यायचा आहे. तरच पुंडलिक, तरच श्रावणबाळ तयार होतील आणि आपलं वार्धक्य, म्हातारपण सुखात जाईल. म्हणून आपणाला मुलांवर संस्कार हा एक अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचा विभाग आहे. तो या गुरुजनांवर दिलेला आहे. त्यात आपण त्यांना सहकार्य करावं. प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठं या ठिकाणी हा विषय प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत आपण पोचवला तर पुढचे अनर्थ नक्की टळतील, यात दुमत नाही. द्वितीय विभाग मानवी समस्या सोडवणार आहे. इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आज असंख्य जण आपल्या समस्या घेऊन इथे आलेले आहेत. त्या सर्व समस्या स्वामींच्या सेवेमुळं सुटल्या जातात. म्हणून आपण जर 3 अध्याय, 11 माळा जप आणि शाकाहारी राहिलात आणि स्वामींचे पाय धरले, घरी जाईपर्यंत तुम्हाला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये आपण पोचवावं. त्यासाठी आपला वेळ द्यावा, समयदान द्यावं. समयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालणं हा एक समयदानातला भाग आहे. म्हणून यातून, या कार्यानं अनेक चित्रपटांसारखे, देऊळबंदसारखे अनेक चित्रपट यापुढे प्रदर्शित होतील की जेणेकरून समूहाला एका व्यक्तीनं मार्गदर्शन करण्यापेक्षा एकाच वेळी या 18 विभागांचं मार्गदर्शन अवघ्या जनतेला उपलब्ध करता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण या सर्व बाबींकडे थोडं अभ्यासक म्हणून आणि उपासक म्हणून बघावं, हे कळकळीचं आवाहन. प्रश्न उत्तर विभागानंतर इथे विवाह मंडळ आलेले आहेत आणि 5 जुलैला आपण कोल्हापूर जिल्ह्यात खास हा उपक्रम राबवत आहोत की ज्या जुन्या अनिष्ट चालीरीती आहेत त्या आपण थांबवल्या पाहिजे. मान, पान, सन्मान, अपमान, हुंडा घेणं या ज्या बाबी भविष्यकाळाला अनर्थ करणाऱ्या आहेत, त्या कायमच्या बंद करण्यासाठी बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात भविष्यकाळात मुलामुलींची विवाह व्हावीत. खरं तर आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे काही कारणांमुळं आणि त्यातले त्यात शेतकऱ्यांच्या घरात मुली कोणी देतच नाही. शेतीचा आलेला कंटाळा, निसर्गानं केलेला संप, या साऱ्या गोष्टी आपण रोज बघत आहात. म्हणून आपण विवाह मंडळाकडे वेगळ्या दृष्टिकोनानं बघा की आपल्या मुलामुलींची विवाह उचित पायात व्हावीत, त्यांचा संसार कायमचा सुखी व्हावा, भविष्यकाळात त्यांच्या कौटुंबिक जीवनात कुठलेही किंतु परंतु अशा बाबी निर्माण होऊ नयेत. कारण या कार्यातून गेल्या 70 वर्षात स्वामी कार्याचा ज्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे, ऋणानं बंदिक विवाह केलेले आहेत, गेल्या 70 वर्षात आज तगायत एकही घटस्फोट, फारकती झालेल्या नाहीत. म्हणून विवाह मंडळातून आपण अवखळ बुद्धीनं विवाह करू नये. स्थिर बुद्धीनं, ऋणानं बंधानं आपण मुलामुलींची विवाह पक्की करावीत. पसंती असेल तरच आपण पुढे जावं. बळजबरीनं विवाह करू नये आणि 18च्या आत विवाह करू नये. कायदाही पाळावा, या सगळ्या गोष्टी पाळाव्यात. हे कळकळीचं सांगणं या विवाह मंडळातून आहे. या विवाह मंडळातून या व्यतिरिक्त अजून बरीच कामं केली जातात. त्यात
नुसतेच वधूवर परिचय मेळावे घेऊन चालणार नाही. ते इथे दर गुरुवारी तर आपण घेतोच, पण जे विदुर मुलं आहेत, ज्या परित्यक्ता तथा विधवा मुली आहेत, त्यांनाही भविष्य काळात त्यांना योग्य तो जोडीदार शोधून देण्याचं काम हे विवाह मंडळ करत आहेत. आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह हा प्रश्न ऐरणीवर आहे. तो आपणा सर्वांना सामुदायिकरित्या बांधिलकीतून हा करायचा आहे. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्याही कुटुंबियांकडे आपण सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून त्यांच्याही मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहेत, सरकार करणार नाही. त्याचबरोबर दुर्लक्षित मनमतं जी आहेत, जे विकलांग किंवा दिव्यांग लोक आहेत, या विवाह मंडळानं त्यांच्यासाठी सुद्धा उपाययोजना सुरू केलेली आहे. जे दिव्यांग अपंग आहेत त्यांना योग्य जोडीदार त्यांच्यासारखा त्यांना मिळावा आणि त्यांचाही संसार सुखाचा व्हावा, ही पण विचारसरणी विवाह मंडळात केलेली आहे. आपणाला माहीत आहे, असे एवढे बारीक विचार सहसा कोणी करत नाही, परंतु या कार्यातून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, स्वामी तेथेची जाणावा. स्वामी अशा वेळी निश्चितपणे मोठा आशीर्वाद देऊन मोकळे होतात. म्हणून आपण या साऱ्या पारमार्थिक बाबींकडे सामुदायिक सहजीवनातून आपण बघावं, हे कळकळीचं आवाहन विवाह मंडळातून आपणाला करण्यात आलेलं आहे. तर पुढचा विभाग, या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि आत्ताच पावसाचं मोठं गडद संकट देशावर आहे आणि या संकटमुक्त जीवनासाठी आपण तमाम बळीराजासह सर्वांनी पर्जन्य देवतेला कळवळीनं प्रार्थना करावी. आणि आम्हाला खात्री आहे, ज्या दिवशी शेतकरी लोक पर्जन्य सूक्त वाचतील त्या दिवशी त्यांच्या मनाजोगा पाऊस पडेल. म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांना घर बसल्या सामुदायिक ठिकाणी, मारुती मंदिरात, कुठल्याही मंदिरात पर्जन्य सूक्ताचं पठण वाचन करण्याला आपण पाचारण करावं, सांगावं की बाबा तुझी हाक भगवंत लवकर ऐकेल. इतरांच्या हाकात उशिरा ऐकेल, पण तुझी हाक भगवंत लवकर ऐकेल. आणि या पर्जन्य सूक्ताचा आपण जास्तीत जास्त लाभ देशासाठी, जीवसृष्टीसाठी कसा करून घेता येईल आणि वेळेतले वेळ 5 मिनिट आपण पर्जन्य सूक्तासाठी का द्यावेत हे आपण इतरांना सांगावं. खरीप हंगाम पावसावातून थांबलेला आहे. त्यामध्ये बियाणं, औषधं, फसवणूक करणारी बियाणं, खतं हे मुबलक प्रमाणात आहे आणि यावरच देऊळ बंद चित्रपटानं त्यावर प्रकाश टाकलेला हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही म्हणून आपण ती काळजी डोळ्यात तेल घालून करावी. बियाण्याची परीक्षण करावं, त्यातलं मुठभर बियाणं रोजून बघावं ते कसं उतरतं आहे, नंतर पेरणी करावी. माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, या साऱ्या बाबी गेल्या 40-50 वर्षात आपण या कृषी विभागातून आमचे कृषी प्रतिनिधी सातत्यानं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचं मनोबल वाढवून तो भविष्यकाळात आत्महत्या आणि व्यसन करणार नाही, कुठल्याही व्यसनाच्या तो नादी लागणार नाही, असं मार्गदर्शन या विभागातून सातत्यानं करत आहोत आणि करणार आहोत. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे दर गुरुवार रविवारी मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्ण येतात असाध्य आजाराला घेऊन. त्याला लागणारी जी दवा आहे कॅन्सरमुक्त जीवनासाठी ती उपलब्ध आहे आणि त्यासाठीच आपण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल गरिबांसाठी मोफत आपण सुरू करत आहोत. कॅन्सर लोकांसाठी मोफत सुरू करत आहोत.
म्हणून कॅन्सर बरा होण्यासाठी हा सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मुळी आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानबिंडी आहे. ज्यांच्या पोटात शरीरात कुठे गाठी आहे त्यासाठी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रातून घासून कसा घ्यावा ते आपणाला माहिती मिळणार आहे. बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, औषधं फक्त कडू तुरट आहेत एवढंच. आणि या औषधांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्ण बरी केलेली आहेत. म्हणून आपण त्यांच्यापर्यंत ही दवा पोचवावी आणि तो दुवा घ्यावा हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी इंजिनियर वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी या शास्त्राचा ओळख परिचय सगळ्या गृहिणींपर्यंत पोचवावा. आणि गृहिणींना घराची बरीच काळजी असते, ती दूर करण्याचं काम या विभागातून आमचे इंजिनियर आर्किटेक्ट लोक सोप्या पद्धतीत तोडफोड न करता, खर्च अनावश्यक न करता, साध्या सोप्या पद्धतीत वास्तूची रचना सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे. ती आपण ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथ वाचले तर आपणाला घर बसल्या कळेल. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपण या ग्रंथांचं सतत चिंतन करावं, वाचन करावं आणि त्या ज्ञानाचा उपयोग दुःखित, पीडित, आर्त, मुक्षित, दुःखित यांच्यापर्यंत त्या ज्ञानाचा आपण ज्ञानाची पानपोई म्हणून वापर करावा हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपण या ग्रंथांची कृपया पानं चाळावीत आणि त्याप्रमाणे तोडफोड न करता रचना आपण करावी हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी जनतेला आपण कायदेशीर बाब जनतेला सांगावी. कारण बरेच लोक अनभिज्ञपणानं त्यांना कायदा माहीत नाही. कोर्टाच्या पायऱ्या दर महिन्याला त्यांना चढाव्या लागतात आणि मराठीत म्हण आहे, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. आणि हे खरं आहे. म्हणून त्याला कोर्टमुक्त करण्यासाठी त्यांना कानून सांगण्याची नितांत जरूर आहे. म्हणून कायदेशीर सल्ला उभे असणारे आमचे प्रतिनिधी मोफत मार्गदर्शन गरजूंना, संबंधितांना करणार आहेत. त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा. सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय सोबत द्यावा. त्यात देश विदेश अभियान प्रतिनिधी आहे, त्यात दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत, वेद विज्ञान प्रतिनिधी आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान पशुगोवंश प्रतिनिधी आहेत आणि याज्ञिकी प्रतिनिधी आहेत. हे 8ही प्रतिनिधी आपल्यात उपलब्ध आहेत की स्वामी कार्यातून हे कार्य जनमानसापर्यंत चांगल्या भाषेत पोचलं पाहिजे. जनतेला या समयदानातून स्वामी मार्गात आणलं पाहिजे. त्यांची व्यसनं बंद झाली पाहिजे, ते सन्मार्गाला लावले पाहिजे आणि त्यांचं भलं झालं पाहिजे. हा सारा उद्देश या 8ही विभागांचा आहे. म्हणून आपण या 8ही विभागातून कृपया सहानुभूतीपूर्वक आपण सांगण्याचं करावं. 4 वेळा सांगितलं तर माणसं एकदा ऐकतात आणि स्वतःचा वेळ खर्ची घालून, हे काही पगारी माणसं नाहीत, हे पारमार्थिक कामासाठी इथे आलेले आहेत, स्वतःचा वेळ पैसा खर्च करून. म्हणून कृपया प्रेक्षक बंधूंनी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा हे कळकळीचं आवाहन. यामध्ये वादळ थांबवण्याचं यंत्र मारुतीचं यंत्र आहे. मारुतीराया हे वायुपुत्र आहे हे तुम्हाला माहीत आहे. वादळ थांबवण्याची क्षमता मारुतीरायात आहे. ती आपण नीट समजून घ्यावी.
या ध्वजाखाली बसून हनुमान चालिसा वाचला, तथा रामरक्षा वाचले, तथा मारुती स्तोत्र वाचलं, 5 मिनिटाच्या आत तुम्हाला अनुभूती येईल आणि पुढचे अनर्थ टळतील. म्हणून हा ध्वजाचा वापर वैयक्तिक सामुदायिक आपण करू शकता. त्यानंतर हे भूकंप यंत्र दाखवलेलं आहे. मोठे भूकंप होऊ नये किंवा त्याची तीव्रता 1 रिश्टरवर आणण्याची क्षमता या भूकंप यंत्राची आहे. आणि आगामी काळात खूप काही वाढून ठेवलेलं आहे. मोठे मोठे भूकंप आहेत, ते टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचं काम हे भूकंप यंत्र करतं आहे. जिथे 8 रिश्टर भूकंप होणार आहे तिथे 1 किंवा 1.5 रिश्टरवर तो भूकंप थांबतो. वित्त आणि मानवहानी टळते. हे काम या यंत्राचं आहे. म्हणून जनतेला हे काही माहीत नाही, हे या विभागातून कृपया सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत सांगावं. हा बिना खर्चाचा मार्ग आहे. सांगणारे समयदान देणाऱ्यांची गरज आहे. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला विभाग आहे. त्यांनी उभं राहून आपला या विभागाचा परिचय देऊन आज अनेक भगिनी या ज्येष्ठ महिन्याचं महत्त्व, आगामी येणाऱ्या एकादशीचं महत्त्व, आगामी येणाऱ्या वटपौर्णिमेचं महत्त्व नव्या पिढ्याला तुम्हाला सांगायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा का करायची? किती दुष्काळ पडले, वडाचं झाड कधी सुकत नाही. उलट जेवढे दुष्काळ पडतात तेवढं झाड ते टवटवीत राहतं. ती क्षमता केवळ वडाच्या झाडाची आहे. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 300 वर्षापूर्वी काश्मीर ते रामेश्वर हम रस्त्यावर दोघं तर्फा चिंचेची, आंब्याची, वडाची झाडं लावून माझ्या देशवासियांची यात्रा सुखकर आणि सावलीत व्हावी हा त्यांचा त्यावेळचा हेतू. म्हणून त्यांनी रस्त्याकडेला ही झाडं लावली, विहिरी खोदल्या, बारवा बांधल्या, जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. आणि आम्ही आता ती सारी झाडं तोडून राहिलो. एकही झाड लावण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. निदान ती तोडलेली वडाची झाडं जर सरहद्दीवर लावली, एका वर्षात सारे रोड हिरवेगार होतील. एवढे मोठे इंजिनियर, एवढी मोठी यंत्रणा असूनही सारे रस्ते सहारा वाळवंटासारखे केलेले आहेत. हे कोणी सांगायचं? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? म्हणून कळकळीचं आव्हान आहे. आणि सगळी कॉन्क्रीट जंगलं झाल्यामुळं तापमान वाढलं, पाऊस भागला, या सगळ्या गोष्टी पर्यावरणाला विरोधात काम करणाऱ्या ह्या बाबी आहेत. हे आम्हाला माहीत आहे. म्हणून सरकारसमोर ही अन्य उपोषणं करण्यापेक्षा अशी उपोषणं करावी की सरकारनं झाडं लावायला परवानगी द्यावी, श्रमदानातून आपण लावावी. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे स्वप्न आहे ते आपण प्रात्यक्षिक कृतीत आणावं, हे कळकळीचं आवाहन आहे. आज अनेक भगिनी नुसतंच ऐकण्यासाठी आल्या नाही, तर आपल्या काही समस्या सोडून घेण्यासाठी आलेल्या आहेत. त्यात प्रख्यात आज 2 समस्या आहेत. एक कुटुंबातली व्यसनाधीनता आहे, 2 डोक्यावर वाढणारं कर्ज आहे. असे पेपर आमच्यापर्यंत सकाळपासून मोठ्या प्रमाणात आलेत. केवळ त्यावर चर्चा न करता त्यावर लेखी उत्तर दिलेलं आहे. म्हणून इथे बसलेल्या, घरी असलेल्या भगिनींनी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर, आपल्या नित्यसेवेत रुद्र आहे, महिम्न आहे शंकराचं, पाण्याचा जर अभिषेक त्या पिंडीवर करून ते तीर्थ पिंडीवरचं साचलेलं, कुटुंबात जे लोक व्यसनाधीन आहेत, हट्टी आहे, तापट आहे, आजारी आहे, विकलांग आहे, मद्यपी आहे, धूम्रपी आहे, मांसाहारी आहे, असल्या सदस्यांना तुम्ही ते तीर्थ चहातून, जेवणातून, पिण्याच्या पाण्यातून दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल
आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होते, तेही घर बसल्या. म्हणून भगिनींपर्यंत व्यसनमुक्ती घरचे घरी तुम्हाला सगळ्यांची करता यावी, हा सल्ला, हे मार्गदर्शन या सेवेतून सर्वांपर्यंत आपण सहानुभूतीपूर्वक, विश्वासपूर्वक ठामपणे सांगावं, हे कळकळीचं आवाहन. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं खरं. उपाय आहे श्रीयंत्र. स्त्रियांनी श्रीयंत्राचं पूजन केले तर तिथे लक्ष्मी नांदते असं म्हणतात. म्हणून हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. देशातल्या जगातल्या आमच्या साऱ्या माता भगिनी श्रीयंत्राच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. त्यापैकी आपणही असावं. या श्रीयंत्राचं रोज पूजन करून श्रीसूक्त वाचून या श्रीयंत्राचं त्या पूजन करतात आणि प्रति पौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून कमळगड्ड्याची ही माळ त्या श्रीयंत्रावर अर्पण करून प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात त्याला लक्ष्मी व्रत म्हणतात. सत्यनारायण म्हणजे ज्या स्वतः भगिनी सत्यनारायण करतात त्यांनी कृपया हात वरती करावेत, म्हणजे अन्य भगिनींनाही तुम्हाला सांगता येईल. थोडेसेच हात वरती आलेत, बऱ्याच भगिनी नव्या आहेत. म्हणून हात वरती असणाऱ्या भगिनींनी नव्या भगिनींना हा उपाय जर सांगितला तर सांगणारालाही 50% पुण्य मिळतच. म्हणून त्यांनी सांगण्याची काटकसर करू नये. दिया उसका भला, न दिया उसका भला, अशा पद्धतीनं आपण या गोष्टी जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक सांगाव्यात, मांडाव्यात, हे कळकळीचं आवाहन. रोज 3 अध्याय 11 माळा जप करावा. दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा. रोज पंचमहायज्ञ करावेत. सकाळी मगाशी गुरुजींनी सांगितलं 5 कामं आहेत. गाईला घासभर अन्न द्यावं, ऋषीयज्ञ झाला. कावळ्याला घासभर अन्न द्यावं, पितृयज्ञ झाला. चांगल्या व्यक्तीला दिवसभरात भोजन द्यावं, मनुष्ययज्ञ झाला. 2 बोटात साखर मावेन मुंग्यांना घालावी, भूतयज्ञ झाला. आणि 5वा, रद्दी पेपरला 1 बोट तुपाचं लावून ते पेटून द्यावं योग्य ठिकाणी, देवयज्ञ झाला. या साऱ्या बाबी सर्वांना परवडणाऱ्या आहेत, मनाला शांती देणाऱ्या आहेत आणि पारमार्थिक आहेत, बिनाखर्चिक आहेत. म्हणून आपण या बाबी जर आपण सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जनतेपर्यंत मांडलं तर या सगळ्या गोष्टी जनतेला आवडतील. म्हणून जनतेला आवडेल अशी सेवा आपण सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून पोचवावी. भगिनींकडे थोडं आम्ही जादा काम दिलेलं आहे. वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा, हे सुद्धा भगिनींना सांगतात. छत्रपती शिवाजीराजांनी 400 वर्षापूर्वी हा क्षात्रधर्म आपल्या हातात दिला. त्यामध्ये महाराष्ट्र रहिवासी जेवढे लोक आहेत त्यांची 96 कुळं, 7,000 कुळं. मग यांची देवी कोणती, खंडोबा कोणता, गोत्र कोणतं, कुळाचं, राजाचं नाव काय, एवढ्या हजारो वर्षाची परंपरा छत्रपतींनी या महाराष्ट्रावर, या देशावर अनंत उपकार केलेले आहेत. म्हणून त्यांचं नाव कोणाला माहीत नाही, कोणी घेऊ शकत नाही अशी एकही व्यक्ती नाही. म्हणून त्यांचं कार्य बहरत चाललेलं आहे. त्यांना सर्वात मोठा आशीर्वाद गाणगापूरहून महाअभिषेकाच्या वेळी रायगडावर स्वतः स्वामींनी दिलेला आहे. म्हणून त्यावेळी अभिषेकाच्या वेळी स्वामी हजर होते. सर्वप्रथम सिंहासनावर मातोश्री जिजाऊंना बसवलं, त्यांचं खूप गौरव केला. ही राजमाता, ही लोकमाता महाराष्ट्रात जन्माला आली नसती, पुढं काही ज्योतिषांनी सांगायचं मला वाटतं काम नाही. नंतर मग छत्रपतींना सिंहासनावर बसून त्यांना
आशीर्वाद दिला आणि शिवबांच्या कानात सांगितलं, शिवबा अनेक वर्ष जातील, युग जातील, जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही की तुझं नाव घेणार नाही किंवा त्याला नाव माहीत नाही, तुझं कार्य माहीत नाही. एवढं जगाच्या पाठीवर शिवरायांनी कार्य केलेलं आहे, हा त्यामागचा आशीर्वाद आहे. म्हणून हे आशीर्वादाशिवाय होत नाही. म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपण त्यांना एवढ्याच अँगलमधून बघतो, परंतु जगावर, जगाच्या मनावर कुलधर्म कुलाचार पोचवणारे हे महा व्यक्तिमत्व आहेत. म्हणून आपणाला शिवरायांचं अनन्यसाधारण महत्त्व बहुविध विभागातून जनतेपर्यंत पोचवायचं आहे, हे कळकळीचं आवाहन. म्हणून आपण या सर्व भारतीय संस्कृती अंतर्गत असणाऱ्या या सर्व बाबी कृपया जनतेपर्यंत आपण सहानुभूतीपूर्वक पोचवाव्यात, एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन या ज्येष्ठ महिन्याच्या आपणा सर्वांना येणाऱ्या पौर्णिमेच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम भगिनीवर्ग औदुंबराला वळसा घालून दरबारात येतील आणि मौनानं स्वामींना काय मनात तुम्हाला सांगायचं आहे ते मौनानं सांगा. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी समाधी मठाला परिक्रमा न करता, गुरुवार रविवारी आपण परिक्रमा घालत नाही, म्हणून आपण तडक दरबारात यावं, स्वामींना विनंती करावी, जागेवर बसावं. 12 ते 2 या वेळेत आज गुरुपुषामृत आहे आणि जो कोणी स्वामी, ज्यांना स्वामी सेवेकरी व्हायचं आहे, ज्यांना अनुभूती घ्यायची आहे, त्यांनी 12 ते 2 या वेळेत समोर स्वामी चरित्र सारामृताचं पठण वाचन केलं जाणार आहे. आणि जेवढे शेतकरी बांधव ज्यांना कळकळ आहे पाऊस येण्याची, त्यांच्यासाठी यज्ञभूमीत पर्जन्य सूक्ताचं वाचन हवन इथे आजपासून केलं जाणार आहे. आज गुरुपुषामृत आहे आणि तुम्ही जर कळकळीनं वाचन हवन केलं, आगामी 4 दिवसात पावसाला इथे यावं लागेल. म्हणून आपण अत्यंत कळकळीनं या गोष्टी सर्वांच्या हितासाठी कराव्यात. वैयक्तिक गोष्टी आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, त्या महाराज सोडवतील. म्हणून यातही आपण कृपया सहभाग घ्यावा. आमच्या शेती संदर्भातली जी माणसं असतील त्यांना यज्ञात बसण्याला ती द्वारं खुली आहेत. त्यांच्यासाठी पर्जन्य सूक्ताचं वाचन हवन, वेताच्या पानाचं सुद्धा तुपात बुडून हवन केलं जाणार आहे. लवकरात लवकर पाऊस यावा. आणि वेधशाळा सांगते अजून महिनाभर पाऊस येणार नाही. आता काय कसं करायचं ते आपण बघा, परंतु वेधशाळेचं भाकीत सांगून आपलं पोट भरणार नाही. त्याला असणारे जे उपाय आहेत ते आपण करावेत, तरच पाऊस येईल, हे कळकळीचं आव्हान. तेव्हा आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी प्रार्थनेनं थांबू. श्री स्वामी समर्थ.